नमस्कार सर्वांना. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बाळूमामाचा जन्म आणि बाललीला बघणार आहोत. चला तर मग. संत बाळूमामाचे आई वडील म्हणजेच श्री मायाप्पा आर भावे आणि त्यांची पत्नी सौ सत्यव्वा. बाळूमामाच्या आई सत्यव्वा मोठी भाविक होती. तिचे माहेर आप्पाचीवाडी होते. आप्पाचीवाडी हे छोटे गाव कागल निपणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे. हलसिद्धनाथ नामक एका प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागृत क्षेत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहेत. माहेरगावीच हलसिद्धनाथ असल्यामुळे सत्यव्वाची या दैवतावर मोठी निष्ठा होती. सत्यव्वा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरही तिची भक्ती होती. ती एकादशी व्रत करत असे. त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी. महापुरुषाचा जन्म म्हणजेच बाळूमामांचा जन्म निष्काम कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता सत्यव्वा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनीही ठाऊक नव्हती. शके 1814 मध्ये आश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली. सत्यव्वाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांची जेवणे झाली. सत्यव्वाचे हे जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रसूत झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मत शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्व पुरुष होणार हे साध्या भोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे. सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे. पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद झाला. सर्वत्र साखर वाटण्यात आली. बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळप्पा असे ठेवले. मंडळी, बाळूमामांचे बाललीला जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे लिहायला विसरू नका. लोकविलक्षण बाललीला. बाळप्पा सुदृढ प्रकृतीचा होता. याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नव्हते. तो हट्टी नव्हता. त्याचा मोठा भाऊ भैरू. बाळप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलाहून वेगळा होता. तो 4-5 वर्षाचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे. तो एकांतप्रिय होता. दंगामस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते. या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळे. सवंगडी, भावंडे, मातापिता किंवा नातलग यामध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर यात नवल काय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालवयात काही दिवस बेपत्ता झाले होते. पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले. नारायणा, तू कसला विचार करीत बसला आहेस असा आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले. चिंता करतो विश्वाची. छोट्या बाळप्पाच्या एकांतप्रियेचे उत्तर पाहून वेगळे नव्हते. घराबाहेर लोकांनी खुळा बाळू असे टोपण नाव बाळप्पाला दिले होते. बाळप्पा नेहमी आपल्या लहरी दिसत होते. त्याची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती. दोन्ही पायाने मागे मागे उड्या मारणे ही त्याची कसरत होती. सुमारे अर्ध्या किलोमीटर एवढ्या अंतरावर सलगपणे तो उड्या मारत असे. पुढे उड्या मारण्याची त्याची रीत अशीच होती. तो इतरांशी जेमतेम बोले. घरच्या मंडळीत फारच थोडा मिसळत असे. अशा एकूण प्रकारांमुळे बाळप्पाला भूत लागली आहे असे समजून वडील मंडळांनी मंत्रिक आणले. त्यांनी आपले प्रयोग केले. तथापि बाळप्पा होता तसाच होता. देवर्षी, ज्योतिषी, बुवा व महाराज यांच्याकडून बाळप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होते. त्यापायी मिरचीचा धूर देखील त्याला खावा लागे. तो सर्व सोसत असे. त्यांची तितिक्षा असामान्य होती. बाळप्पाच्या बालपणातील समग्र हकीकत उपलब्ध नाही. तथापि त्यांचे समवयस्क लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे. लहानपणी बाबळीच्या शिण्यावर ही माझी गादी आहे असे म्हणून बाळप्पा झोपत होते. काटेरी कुंपणाला टेकून
बसून ही माझी खुर्ची असे म्हणत असे. एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे असे बाळाप्पा म्हणत होते. वडिलांनी बाळप्पाला गुराख्याचे काम लावले. आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोण्या बापाला वाटणार नाही असे बाळप्पाला वाटत असे. बाळप्पाला वळण लावायचे ठरवले. मायाप्पा स्वतः शेती सांभाळून गाडी भाडे मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. जैन व्यापारी चंदूलाल शेठजी अकोळात होते. त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळप्पाला चाकरीवर ठेवण्यात आले. धनगराचे पोर म्हणून 15 वर्षाच्या बाळप्पाला राहण्यासाठी गोठ्याचा एक कोपरा दिला होता. त्याला जेवण्यासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला होता. त्या थाळीला एक छिद्र पडले होते. ती थाळी व तांब्या बाळप्पा घासून पुसून लकलकीत ठेवीत असे. त्या वस्तू एका कानोड्यात ठेवल्या असत. रात्रीची वेळ होती. दिवसभर दमलेला बाळप्पा झोपला होता. शेठजीची आई काही कारणासाठी गोठ्यात आली. तिला एक नवलपूर्ण दृश्य दिसले. गोठ्यात दिवा नसूनही लख्ख प्रकाश पडला होता. त्या प्रकाशाचा उगम थाळीच्या छिद्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचा जाणवत होता. मग प्रकाश झोतात त्या बाईला त्याच्या बस्तीचे जैन मंदिराचे दर्शन झाले. ती थाळी सामान्य वस्तू नाही अशी तिची भावना झाली. तिने ती थाळी व तांब्या अतिपवित्र वस्तू मानून आपल्या देवघरात व पूजेत ठेवल्या. बाळूमामांना दुसरी थाळी दिली. ते मामांना आवडत नाही. मामा ते काम सोडून घरी आले. योगायोग असा की थाळी पूजेत ठेवल्यापासून शेठजीचे व्यापारामध्ये भरभराट होत चालली. बाळप्पाच्या इच्छेविरुद्ध लग्नाचा आग्रह. बाळप्पाचा मोठा भाऊ भैरू व लहान भाऊ भीमाप्पा. बाळप्पा चाकरीवरून घरी परतला त्यावेळी भैरूचे लग्न झाले होते. तो 7वीपर्यंत शिकला होता. कपडे शिवण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. आता बाळप्पाच्या लग्नाचा नंबर होता. त्याचे वडील बाळप्पांना म्हणत होते, एकदा बाळूचे लग्न केले म्हणजे मी काळजीतून मोकळा होईन. लग्नानंतर बाळू सुधारेल, कदाचित व्यवस्थित प्रपंच करील. म्हणूनच आपल्या बाळूला ते लग्नाबद्दल विचारत. बाळू सुमारे 20 वर्षे वयाचा असावा. बाळू, तुझे लग्न करूया. या वाक्यात उत्तर म्हणून बाळू म्हणे, माझ्या सारख्यांची लग्ने सुखकारक होत नसतात. माझे लग्न नको. वडिलांनी आग्रह केल्यावर बाळू म्हणे, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही, पण बाळूचे कोण ऐकणार. बराच वादविवाद झाल्यावर बाळू रुईचंदूरला गेला. 1-2 महिन्यांनी आईवडील तेथे गेले. बाळूला अक्कोळात घरी आणले. आपली आज्ञा जुमानत नाही वास्तव गावचावडीमध्ये बाळूला नेऊन मार दिला. बरीच भीती दाखवली. अखेर फार मोठ्या दबावामुळे बाळू नाईलाजाने लग्नाला तयार देखील झाली. भाचीशी विवाह आणि विचित्र घटना. अक्कोळ गावात हिरप्पा खिलारे यांनी बाळूची मोठी बहीण दिली होती. ते चांगले साधन होते. बहिणीचे नाव गंगूबाई होते. गंगूबाईला सत्यावा नावाची कन्या होती. या कन्येशी बाळूचा विवाह करण्यात आला. दोन्हीकडील मंडळी एकत्र जमल्यामुळे बाळूने भावी सासऱ्याला म्हटले, तू माझे याप्रमाणे लग्न करशील तर लवकरच खरकटे पाहून तू मरशील आणि तुझे मडे माझ्या लग्नाच्या मंडपातूनच जाईल. बाळू काहीसा वेडपट आहे असे सारेजण समजत असल्यामुळे त्याचे बोलणे मनावर घ्यावे असे कोणासही वाटत नव्हते. धनगर समाजातील रीतीप्रमाणे अखेर लग्न समारंभ सुरू झाला. मांडव अजूनही काढायचा होता. अकस्मात हिरप्पा खिलारेंची प्रकृती बिघडली. ते अस्वस्थ झाले. आपण लवकरच जाणार असे त्यांनी ओळखले. बाळूचे सर्वज्ञ जाणणारे कदाचित ते पहिलेच मानव असावेत. केविलवाणी दशा होताच बाळूला आपल्या नूतन जावयाला बोलवून ते म्हणाले, मी आता मरणार. माझी बायको, माझे मुली व सर्व घरचा सांभाळ तू करतोस असे मला वचन दे. बाळूने दया वाटून चटकन वचन दिले. एवढ्यात हिरप्पा फार मोठी उलटी होऊन कोसळत मुसऱ्या पाण्याच्या भांड्यात डोके पडून गतप्राण झाले. त्याचे प्रेत बाळूच्या वाणीप्रमाणे खरोखरच लग्नाच्या मंडपातून गेले. मामांची निर्विकल्प समाधी आणि इतरांचा गैरसमज. बाळूचे सासरे वारले
त्यानंतरच्या काळात बाळूने विचित्र लीला आरंभली. तो मृतासारखा पडून राहू लागला. देह जिवंत असल्याचे कोणतेही लक्षण शिल्लक नसल्याने गोंधळ माझे स्त्रिया व मुले रडून आक्रोश करू लागल्या. पुरुष माणसे पुढील व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू करीत. एवढेच नव्हे तर तिरडीवर देह ठेवून उचलू लागला. तोच झोपेतून जागा झाल्याप्रमाणे बाळू संपूर्णपणे ठीक असा हालचाली करू लागे. वरील प्रकारचा विचित्र खेळ लग्नानंतर 1 आठवडाभर बाळूने केला, असे बाळूच्या गावचे समकालीन वृद्ध लोक सांगतात. असे घडणे अशक्य नाही. दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस साधक दशेत सहजासहजी निर्विकल्प समाधी लावत. त्यामुळे देह मृतवत झाल्यासारखा होई, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंदांना प्रथमच निर्विकल्प समाधी लागली तेव्हा नरेंद्र मरण पावला आहे, असे इतरांना वाटले होते. बाळूमामाच्या चरित्रातील ही घटना साफ खोटी असे म्हणणे म्हणजे मोठा अविचार होईल. मामा जन्मसिद्ध योगी असल्याने योग सामर्थ्याने ते काहीही अघटित करू शकत होते. मंडळी, पुढे काय घडले हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे आवर्जून लिहा. खरंच बाळूमामाची लीला ही अपरंपार आहे. बाळूमामाची जो सेवा करेल त्याला बाळूमामा हे फळ नक्की देतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू